यवतमाळच्या जंगलात सापडला एक अर्धवट जळालेला मृतदेह. पण या मृतदेहाच्या हत्येमागचं कारण त्या मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या एका शर्टच्या बटन आणि एका अंडरवेअरच्या ब्रँडवरून, आणि त्या हत्येमागचं गूढ होतं एका शिक्षकाची त्याच्याच मुख्याध्यापक पत्नीने केलेली निर्घृण हत्या. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच की एका व्यसनाचा शेवट इतका वाईट होतो, आणि तो जरी आपला स्वतःहून झाला नाही तरी दुसरे लोक त्या व्यसनाच्या शेवटाला तयारच असतात. यवतमाळमधील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल, आणि या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 32 वर्षीय शंतनू आणि 23 वर्षीय निधी शिक्षक म्हणून काम करत होते. 32 वर्षीय शंतनू सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता, तर निधी ही मुख्याध्यापक म्हणून त्याच शाळेमध्ये काम करत होती. शंतनू आणि निधी मागील 1 वर्षांपासून लग्न संबंधात होते. त्यांनी लग्न केले होते आणि ते दोघंही सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नोकरी करत होते. शंतनूला एक वाईट सवय होती, ती म्हणजे दारू पिण्याची, आणि यामुळे शंतनू आणि निधीमध्ये नेहमी भांडण होत असत. शंतनूचं एकच रुटीन म्हणजे रोज शाळेतून यायचं आणि आपल्या मित्रांसोबत दारूच्या अड्ड्यावर जाऊन दारू प्यायची. दररोज हा आपल्या मित्रांसोबत दारू प्यायचा. पण अचानक 13 मेला शंतनू मित्रांसोबत दारू प्यायला गेलाच नाही. त्यानंतर मित्रांनाही थोडा संशय आला आणि मित्रही दारू प्यायला बोलवण्यासाठी शंतनूला फोन करतात, पण शंतनूचा फोन बंद येतो. पण यात विचित्र गोष्ट घडली, ती म्हणजे शंतनूचा फोन बंद असताना देखील त्याच्या अकाउंटवरून मित्रांना आणि त्याच्या बायकोला मेसेज जात होते की मी आज दारू प्यायला येऊ शकत नाही आणि मी आज घरी येऊ शकत नाही. शंतनूच्या अकाउंटवरून मित्रांना आणि बायकोला हे मेसेज 4 ते 5 दिवस जातात, आणि अचानक पोलिसांना एक बातमी कळते की यवतमाळच्या जंगलामध्ये एका तरुणाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत पडलेला आहे. त्यानंतर ताबडतोब पोलीस तिथे पोहोचतात आणि पंचनामा सुरू करतात. हा मृतदेह इतका जळालेला होता की त्याची ओळख पटवणे पोलिसांनाही कळत नव्हते. मग पोलीस त्या मृतदेहाच्या ओळख पटवण्यासाठी सभोवताली सर्वकडे चौकशी करतात आणि संपूर्ण जागेचा एक तपास करतात, आणि त्यानंतर त्यांना मृतदेहाच्या शेजारी एका शर्टचं बटन, एक फाटलेला शर्टचा तुकडा आणि अंडरवेअरचा एक जळालेला थोडासा ब्रँड सापडतो. त्यानंतर पोलीस सर्व पुरावे कलेक्ट करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि संपूर्ण बेपत्ता झालेल्या लोकांची यादी मागवतात, आणि त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आपला तपास सुरू करतात. हा अर्धवट जळालेला मृतदेह 15 मेला पोलिसांना सापडलेला असतो, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये 13 मेलाच या मृतदेहाचा खून झाला आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सापडलं जातं. मग पोलीस आपला तपास आणखी स्ट्रॉंग करतात आणि त्यांना कळतं की सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमधील एक शिक्षक 13 मे पासून बेपत्ता आहे. त्यानंतर पोलीस या संपूर्ण शिक्षकाचा एक रुटीन आणि त्याचा संपूर्ण तपास करतात, आणि त्यांना समजतं की शंतनू नेहमी मित्रांसोबत रोज दारू प्यायला जायचा. मग पोलीस ताबडतोब शंतनूच्या सर्व मित्रांना चौकशीसाठी बोलवतात, आणि त्यांना त्यातून समजते की 13 मे पासून शंतनू त्यांना भेटलाच नाहीये. चौकशी सुरू असताना मित्र पोलिसांना सांगतात की त्यांनी शंतनूच्या मोबाईलवर फोन केला आहे, पण त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. त्याचा फोन बंद आहे, पण त्याच्या व्हॉट्सअप आणि इन्स्टावरून नेहमी त्यांना मेसेज येत आहे. शंतनूचा अजून तपास करण्यासाठी ते शंतनूचा एक फोटो मागवतात, आणि योगायोगाने ज्या शर्टचं बटन, ज्या शर्टचा तुकडा पोलिसांना सापडलेला असतो, त्याच शर्टाचा फोटो मित्र पोलिसांना देतात, आणि पोलिसांचा संशय एकदम बळावतो की जो मृतदेह सापडलाय तो शंतनूचाच आहे. मित्रांशी अजून चौकशी करताना पोलिसांना कळते की हे मित्र जेव्हा शंतनूची बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांमध्ये करण्यासाठी जात होते, तेव्हा शंतनूची बायको निधी त्यांना तक्रार करू देत नाही आणि त्यांना पोलीस स्टेशन पासूनच मागे घेऊन येते. या खुनामागची पुढची कडी निधी ही पोलिसांना सापडते, आणि पोलीस निधीचाही तपास करतात आणि तिची चौकशी सुरू करतात. निधीच्या चौकशीत निधी पोलिसांना सांगते की शंतनूच्या मृत्यूबद्दल तिला काहीही माहिती नाहीये, आणि शंतनू तिलाही व्हॉट्सअप आणि इन्स्टावर मेसेज करताय की तो ठीक आहे आणि तो घरी परत येणार नाहीये. पोलिसांना हे काही समजत नव्हतं की पोलिसांना काही समजत नव्हतं की जो मृतदेह सापडलाय तो शंतनूचा आहे. मग शंतनूच्या अकाउंटवरून, त्याच्या मोबाईलवरून या मित्रांना आणि निधीला मेसेज कोण करत आहे. मग पोलीस ताबडतोब त्या शंतनूच्या आणि निधीच्या घराची झडती घेतात, आणि त्यांना तिथे एक अंडरवेअरचा ब्रँड सापडतो, आणि हा तोच अंडरवेअरचा ब्रँड होता जो मृतदेहाच्या शेजारी पडलेला होता. आणि त्यानंतर त्यांना संपूर्ण खात्री बसते की जो मृतदेह सापडलाय तो शंतनूचाच आहे. मग पोलीस ताबडतोब निधीला चौकशीसाठी घेतात आणि तिची कसून चौकशी करतात, आणि या चौकशीमध्ये निधी खरं कबूल करते की तिनेच शंतनूची हत्या केली आहे, आणि त्या हत्येमागचं संपूर्ण प्लॅनिंगही ती पोलिसांसमोर कबूल करते. आणि ते प्लॅनिंग असं होतं की वर्षभरापूर्वी शंतनू आणि निधीचं लग्न झालं होतं. पहिले काही दिवस संपूर्ण व्यवस्थित होतं, पण
त्यानंतर शंतनूला दारू पिण्याची एक वाईट सवय लागली आणि तो नेहमी दारू प्यायचा आणि यामुळे दोघांमध्ये खूप भांडण व्हायला लागली आणि दारूच्या नशेमध्ये शंतनू आणि निधीचे काही अश्लील फोटो तो व्हायरल करण्याची धमकी निधीला द्यायचा आणि शंतनूपासून पूर्ण सुटका मिळवण्यासाठी निधी शंतनूच्या हत्येचा कट रचते. त्यात निधी मिशन UPSC 2030 या नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप खोलते आणि त्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना त्यात ऍड करते आणि त्यांची UPSC ची तयारी सुरू करते. पालकांनाही वाटते की मुख्याध्यापक निधी आपल्या मुलांसाठी काहीतरी करते, ती UPSC चं शिक्षण त्यांना देत आहे आणि हे शिक्षण ती त्या मुलांना का देत होती, हा ग्रुप का खोलला होता हे तुम्हाला पुढे सांगतोच. हे तुम्हालाही कळेलच की निधीने तो ग्रुप का खोलला होता आणि मुलांसाठी ती इतकं का करत होती. 13 मेच्या दिवशी निधी गुगलवर सर्च करते की विष कसं तयार करायचं आणि त्याला लागणारी संपूर्ण सामग्री मागवते आणि मिक्सरमध्ये कुटून एक पावडर बनवते आणि शंतनूच्या बनाना शेक मध्ये ती विषारी पावडर टाकून देते आणि शंतनूला तो शेक प्यायला देते. हा शेक पिल्यानंतर शंतनूचा जागीच मृत्यू होतो. मग या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी, त्यासाठी ती मिशन UPSC 2030 या व्हॉट्सअप ग्रुपवरील 3 मुलांना घरी बोलवते. आता तुम्हाला समजेलच की तिने हा ग्रुप कशासाठी बनवला होता. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ती त्या मुलांना एक मोहरा बनवत होते. या ग्रुपमधील 3 मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा ते शंतनूचा मृतदेह बघतात. मग निधी त्यांच्यासमोर रडगाणं करते आणि या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना भावनिक करते. हे 3ही मुलं शंतनूचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निधीची मदत करतात आणि स्कूटीवरून एका यवतमाळच्या जंगलामध्ये शंतनूचा मृतदेह फेकून देतात आणि त्यावर पेट्रोल टाकून निधी त्या मृतदेहाला जाळून टाकते आणि हे सर्व आपापल्या घरी येतात. निधी शंतनूचा मोबाईल आपल्या ताब्यात घेते आणि त्याचे सर्व अकाउंट आपल्या मोबाईलवर उघडते आणि त्यातून आपल्या मित्रांना आणि स्वतःला मेसेज करते. म्हणजे हे मेसेज निधी स्वतः करत होती. शंतनूच्या हत्येनंतर निधी 2 ते 3 दिवस सलग मित्रांसोबत चॅटिंग करत होती आणि त्यांना सांगत होती की मी ठीक आहे आणि मी घरी येत नाहीये. ती पोलिसांना आणि मित्रांना गुमराह करत होती की शंतनू ठीक आहे आणि जो मृतदेह यवतमाळच्या जंगलात सापडलाय तो शंतनूचा नाहीये. पण त्या मृतदेहाच्या शेजारी जे बटन सापडलं, जे अंडरवेअरचा ब्रँड सापडला, तो शंतनूची ओळख पटवण्यासाठी पुरेसा होता. निधीने शंतनूला मारण्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग केलं. त्या मुलांनाही हाती घेतलं. पण आता निधीही आणि ते 3 मुलंही पोलिसांच्या अटकेत आहे. जे मुलं UPSC ची तयारी करत होते आज ते निधीमुळे पोलिसांच्या ताब्यात आहे. मराठी क्राईम स्टोरीज मधील आजचा व्हिडिओ आज इथेच संपला. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा.